नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज. आजची दिलासादायक बातमी. कळंब तालुक्यामधील पिढ्यानपिढ्या बंद असलेला शेतरस्ता अखेर अतिक्रमणमुक्त. कळंब तालुक्यातील मौजे लोहटा पश्चिम येथे अनेक वर्षांपासून बंद असलेला शेतरस्ता अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपाने अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. गट क्रमांक 239 ते 249 दरम्यान असलेला हा रस्ता गाव नकाशावर असूनही प्रत्यक्षात अतिक्रमणामुळे बंद झाला होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. कळंबचे कर्तव्यदक्ष तहसीलदार हेमंत ढोकले साहेब यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून पंचनामा करण्यात आला आणि वेळोवेळी तहसील कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 50 अंतर्गत आदेश पारित करण्यात आला. या आदेशानुसार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी प्रशासनाने संबंधित शेतरस्ता अतिक्रमणमुक्त करून खुला केला. शेतीचा आत्मा म्हणजे शेतरस्ता. अनेक वर्षांपासून बंद असलेला रस्ता खुला झाल्यामुळे लोहटा पश्चिम येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कारवाईवेळी तहसीलदार हेमंत ढोकले, मंडळ अधिकारी सुतार, तलाठी शिंदे, पोलीस प्रशासन, महसूल कर्मचारी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऑनलाईन धाराशिव न्यूजला सबस्क्राईब करा. बातमी शेअर करा. सर हे करत आला ब्लेड मारतो. सांगितलं नाही सर लाईटचं कनेक्ट. बळावर काही जागा आमची चूक असली जिकडे 2 हात आले 3 आता विशेष तर तुम्ही दोघं अजिबात वाढवायचं नाही. तुम्हाला विषय सांगितलं आता लगेच कुठले घेऊन येतो.